पण स्टुडंट आपण काल तलाठीने जे फायनल मार्क सर्व जिल्ह्याचे मार्क प्रदर्शित केले त्यावर आपण डिस्कस करणार आहे. त्यात नॉर्मलायझेशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन लावून स्टुडंटचे अबाउट 200 मार्क कसे गेलेले आहेत त्यावर आपण डिस्कस करणार आहे. तर सुरू करूया आजच्या सेशनला. बघा स्टुडंट, काल तलाठीने सर्व 36 जिल्ह्यांचे 36 जिल्ह्यांचे पूर्ण जे काही मार्क होते ते प्रदर्शित केले स्टुडंट. बघा, ठीक आहे. तर आपण डिस्कस करणार. आता स्टुडंट, तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल का याच्यात अबाउट 200 कसं जाऊ शकतात मार्क, यात अबाउट 200 कसा जाऊ शकतात. तर स्टुडंट बघा, जेव्हा TCS असो की कुठली इन्स्टिट्यूट असो, जेव्हा एक्झाम घेतात आणि जेव्हा एक्झाम मध्ये मॅक्झिमम शिफ्ट मध्ये एक्झाम होत असेल, मॅक्झिमम शिफ्ट मध्ये एक्झाम होत असेल, तेव्हा स्टुडंट यात काय होतं, आणि याच्यात ते मॅक्झिमम शिफ्ट मध्ये स्टुडंट ते काय वापरतात, एक पर्सेंटाईल मेथड वापरतात, जे MBA मध्ये CET मध्ये वापरले जातात, प्लस डेव्हिएशन. स्टुडंट बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन या दोन मेथड यात वापरतात. मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो का स्टुडंटचे 200चा अबव मार्क कसे गेले असेल. बघा स्टुडंट, यात आपल्या तलाठीचा नियर अबाउट तुम्हाला सर्वांना माहिती आहे 57 शिफ्ट झालेल्या आहे. किती? 57 शिफ्ट झालेल्या आहे. ठीक आहे. जेव्हा 57 शिफ्ट होतात, मॅक्झिमम शिफ्ट होणार असेल, 57 शिफ्ट झाल्या स्टुडंट. तर एखादी आपण शिफ्ट कन्सिडर केली स्टुडंट बघा, तर यात आपण एखादी 2 सप्टेंबरची शिफ्ट कन्सिडर केली, 2 सप्टेंबरची शिफ्ट कन्सिडर केली, तर त्या सेकंड शिफ्ट सप्टेंबरच्या शिफ्ट मध्ये एखाद्या स्टुडंटला एकच कन्सिडर करतो, किती स्टुडंट बसो आपल्याला काही त्यातले लेनदेन नाही. जर 1 2 3 एका दिवशी 3 शिफ्ट असेल, त्या एका शिफ्ट मध्ये स्टुडंट बघा, त्या एखाद्या स्टुडंटला, ठीक आहे, एखाद्या स्टुडंटला 192 किती 192 मार्क असेल, असे भरपूर असेल, पण आपण 192 एक रॉ डाटा पकडला. 192 हा रॉ डाटा पकडला. आउट ऑफ 200 हा 192 वाला स्टुडंट जर जेव्हा ते TCS वाले पर्सेंटाईल मध्ये कन्सिडर करतात, तर याला ते 1 नंबरची रँक देतात. असे भरपूर असणार 192 वाले. आपण आपल्या, जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल का 192 वाले स्टुडंट इतके आहे, 194 वाले इतके आहेत, 200 वाले इतके आहे. तर ते कसं केलं त्यांनी, तर बघा स्टुडंट, हे 192 आणि ते 192 जेव्हा रॉ डाटा हे याच्यात कन्सिडर करतात, 192 चा जेव्हा रॉ डाटा ते हे कन्सिडर करतात याच्यात, तेव्हा काय होतं स्टुडंट, 192 वाला स्टुडंट डायरेक्ट जेव्हा नॉर्मलायझेशन होतं, त्याचं जेव्हा नॉर्मलायझेशन होतं तेव्हा त्याला 200 वर घेऊन जातं स्टुडंट, म्हणजे हा 1 नंबरवर. ठीक आहे. आणि याच्यात पण ते स्टँडर्ड डेव्हिएशन पण वापरतात, एक स्टँडर्ड डेव्हिएशन वापरतात, आणि पर्सेंटाईल. स्टुडंट पर्सेंटेज नाही, पर्सेंटाईल ही मेथड वापरतात. ही MBAच्या CET किंवा मॅट किंवा कॅट मध्ये वापरतात, ती मेथड यात वापरतात. आणि तिच्यात कसं असते स्टुडंट, त्यात मॅक्झिमम शिफ्ट नसतात तरी मॅक्झिमम मार्क मिळतात. त्यात मॅट असो, कॅट असो किंवा CET असो, शिफ्ट मॅक्झिमम नसतात पण तरी पण त्यांना मॅक्झिमम मार्क कसे मिळतात, पॉसिबल नाही ना. तर स्टुडंट इथे कसं पॉसिबल आहे, यात मॅक्झिमम शिफ्ट पण आहे, आणि पर्सेंटाईल मेथड पण आहे, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड पण आहे. या तिन्ही गोष्टी आहेत स्टुडंट. आता जेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी टेलिग्राम चॅनलवर हे पण कमेंट्स बघितले, काही एखाद्या पेपरमध्ये जर वन विभागाचा स्टुडंट असेल, टेलिग्राम चॅनल मॅक्झिमम लोकांनी पोस्ट केले आहे, स्टुडंटनी पोस्ट केले, हा 54 वाला स्टुडंट एकदम 200, त्याला 200 या तलाठीमध्ये कसे झाले. हा सेकंड प्रश्न आहे स्टुडंट, का तिथे काही सेंटरवर प्रॉब्लेम झाला असेल, सेंटरला इश्यू झाला, हा सेकंड इश्यू आहे सर स्टुडंट. असे 2-4 स्टुडंट असेल, 10 असेल, वॉट एव्हर XYZ, हा सेकंड प्रश्न आला का याला इतके मार्क मिळाले ते पण तलाठीमध्ये इतके कसे मिळू शकतात, हा सेकंड प्रश्न आहे. पण स्टुडंट, मी इथे तुमचं हे गोष्ट क्लिअर करू शकतो की नॉर्मलायझेशन मेथड मध्ये तुमचं अबाउट 200 जाऊ शकतं स्टुडंट, कारण की यात जेव्हा ते स्टँडर्ड डेव्हिएशन वापरतात, पर्सेंटाईल वापरतात, आणि इतक्या शिफ्ट होणार 57 शिफ्ट मध्ये स्टुडंट भरपूर शिफ्ट आहे, इतक्या जेव्हा शिफ्ट होणार तर ते इझी पॉसिबल आहे. 20-20 25-25 मार्काचं त्यांचं डिफरन्शिएट होतं स्टुडंट, 20-20 25 मार्कांनी त्यांचं डिफरन्शिएट होतात. त्यामुळे इझिली ते पॉसिबल आहे की 200चा अबाव पण ते जाऊ शकतात स्टुडंट. ते क्लिअर करायचं तुम्हाला तुमचं. आता जेव्हा ते जेव्हा ते फायनल रिझल्ट लावणार, तर ऑब्विसली सुरुवात करताना ते 200 जे काय असेल, 210 वाटेवर 210 तो वाला स्टुडंट पहिला असणार. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने ते फायनल रिझल्ट घोषित करणार. आता स्टुडंटला पडलं असेल, ज्यांना वॉट एव्हर पहिले रॉ मध्ये 150 असेल, तर त्यांचे कोणाचे 5 वाढले असेल, कोणाचे 10 वाढले असेल, कोणाचे 15 वाढले असेल, कोणाचे 20 वाढले.
स्टुडंट ते त्या शिफ्ट मध्ये झालेल्या मिळालेल्या मिळालेल्या मार्कचा हायस्ट मार्कच्या स्टुडंट नुसार कन्सिडर केलं असतं स्टुडंट. हायस्ट मार्क त्या शिफ्ट मध्ये जर एखादा स्टुडंट जर हायस्ट 160 170 वाला असेल तर त्याच्यानुसार ते कन्सिडर करून सर्वांना त्यांचं डिफरन्शिएट 5 मार्कचा डिफरंट 10 मार्का डिफरंट किंवा 15 मार्काचा किंवा 20 मार्कात या प्रकारे त्याने तो रॉ डाटा फायनल करून काल पुटअप केलाय प्रत्येक साईडवर आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार. आता जेव्हा केव्हा फायनल रिझल्ट लावणार तर त्यानुसारच असणार त्यांचा फायनल रिझल्ट की असेंडिंग टू डिसेंडिंग म्हणजे ज्यांना हायेस्ट मार्क आहे तो पहिल्या नंबरवर याप्रमाणे लावते कॅटेगरी वाईज फायनल रिझल्ट. हे स्टुडंट मला क्लिअर करायचं होतं तुम्हाला की जेव्हा टीसीएस कुठली शिफ्ट घेणार याच्यानंतर पण जे काही पेपर होणार किंवा आयबीपीएस चा हा पॅटर्न थोडा वेगळा आहे कारण की त्यात नॉर्मलायझेशन मेथड हे वेगळ्या पद्धतीनेच वापरली जाते. ठीक आहे. आणि टीसीएस मध्ये हे वेगळ्या पद्धतीने नॉर्मलायझेशन मेथड वापरली जाते. टीसीएस आणि आयबीपीएस थोडा हा हलका फरक आहे स्टुडंट, हे लक्षात ठेवा. पण आता जर तुम्ही येणारे पेपर जर देत असाल आणि टीसीएस घेत असाल तर स्टुडंट हे कन्सिडरेशनच ठेवा का त्यात पण सुद्धा असं होऊ शकते. तो एक एक्सेप्शनल भाग आहे का ज्या स्टुडंटने काही त्या सेंटरवर प्रॉब्लेम झाला असेल विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा पुणे मुंबई वॉटेवर कुठलाही जर असा इश्यू असेल का का स्टुडंटला या गोष्टीमुळेच इतके इतके मार्क मिळाले अबाउट 200 तो हा सेकंड इश्यू आहे. पण रॉ फॅक्ट जेव्हा रॉ डाटा जेव्हा हा फायनलाइज होतो तेव्हा भरपूर तफावत असतात स्टुडंट, हे लक्षात तुम्हाला ठेवायलाच पाहिजे. कारण की आता येणारे जे काही पेपर असेल तुमचे टीसीएस घेणार असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल स्टुडंट का असं असं झालं तर असं असं होणारच, हे फॅक्टच आहे. यानुसार आता जे काही आयबीपीएस असतात त्यात जास्त तफावत नसते स्टुडंट कारण की त्यांचा फायनल फर्स्ट आन्सर की सेकंड आन्सर की आणि तुम्हाला त्यात ते आन्सर चेंज करण्याचं किंवा आक्षेप घेण्याचा हा एक त्यांच्याकडे ऑप्शन नसतो स्टुडंट, म्हणून तिथे काही एवढं तफावत होत नाही, नॉर्मलायझेशन होत नाही. आयबीपीएस मध्ये हे क्लिअर पिक्चर आहे. आयबीपीएस मध्ये जर निगेटिव्ह मार्किंग असेल निगेटिव्ह नसेल तरी पण त्यात जास्त त्यामुळे होत नाही. पण इथे जर तुम्हाला ते क्वेश्चन आन्सर कॅन्सल करणं आणि सर्वांना ते मार्क देणं या गोष्टीवर भरपूरशा गोष्टी डिपेंड करतात. म्हणून स्टुडंट या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला स्टुडंट काही क्वेरी असेल रिगार्डिंग तुम्हाला काही विचार असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक यात दिलेली आहे, तुम्ही जॉईन करून घ्या तर तुमचे प्रश्नाचं मी निराकरण करेन. थँक्यू स्टुडंट, थँक्यू.